तात्या आता पटकन जेवून घ्या. सुमीनं खास तुमच्यासाठी पाठवले आणि बबन तुझ्यासाठी सुद्धा. जेवण लयच भारी वाटतं. वास हितवर आला. मग माझी सुमी हायच एकदम सुग्रत. हा, तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्याची पोरगी आहे आमची सुमी. भाऊ जरा टेस्ट देता का? टेस्ट देतो घ्या की घ्या. बबन हे धर. मला वरण आणि भातच पाहिजे आता. जाऊया पो. सुमीने काय चौकशी केली काय? नाही तुम्ही काही काळजी करू नका तात्या. मी बरोबर सांभाळतो तिला. आज रात्री आता एका पेशंट जवळ फक्त एकच माणूस पाहिजे. अय, मगाशी मी काय म्हणत होतो, मी कोण आहे? पायलट साहेबांचा खास माणूस. हा काही पायलट साहेब. आणि पायलट साहेब कोण आहेत माहित आहे का? हे बघा, हॉस्पिटलचा हा नियम आहे. एका पेशंट जवळ फक्त एकच नातेवाईक. आमच्या सुमीचं बी असं कडक नियम माहिती आहे खानावळीचं. पण एवढी कडक असून पण का नाही असं गरजेला सांभाळून घेते आहो. तसं तुम्ही पण घ्या की जरा सांभाळून. कसं आहे माहित आहे का, आमच्या सुरेश आहे का नाही तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्य आहे. आणि हे बघा, तुम्ही आधी बडबड बंद करा. इतर पेशंटना त्रास होतोय. आहो पण बबन तू थांब बाहेर, मी इथे थांबतो तात्यांसोबत. साहेब, मग तुमच्याजवळ कोण थांबणार हो? मॅडम हा बघा की साहेब आहे ती सुरेश जवळ आणि साहेबांच्या जवळ मी. म्हणजे एका जवळ एकच आहे की. बघा की हिशोब करून. म्हणजे मूर्खा, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? बबन तू थांब बाहेर. जाऊया पो. आता तुम्ही जावा घरी. बबन थांबून माझ्यापाशी. हो नाही, नको नको. असं केलं तर सुमी जीव घेईल माझा. नाही नाही, मग मीच बाहेर जाऊन झोपतो आपला. जेवपाट भरून ना. ताई, तुम्ही बाहेर जा. होय, ऐका की. अहो बाहेर ऐक नाही, लई थंड वाजते. अहो पांघरायला द्या ना काय एखादं काहीतरी. नाही नको, जेवून झोपतो आपला. ओके. आता बरं वाटतंय का तात्या? होय होय. तुम्ही एवढी सगळेजण काळजी घेताय मला बरंच असणार की. तात्या एक विचारू, म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर? हा अहो तुमच्यावर राग कसला? विचारा बिंदास्त. तात्या काय झालं होतं? कशाचं? मी आणि बबननं तुम्हाला दिवसभर काही विचारू दिलं नाहीये, पण तुम्ही मला सांगू शकता. हे बघा, मी सुमीला काही सांगणार नाही. ती झोप्या रोग. आज जेवण करता करता कवा झोप लागली मला माहितीच नाही. आणि भाजी कवा जळली कोणाच ठेव. तात्या तुमची झोप झालेली नाहीये, तुम्हाला तणाव आहे, तुम्ही खूप शारीरिक कष्ट केलेत, हे सगळं मला डॉक्टरांनी सांगितलं. खरं खरं सांगा ना, काय झालं होतं? तात्या हे बघा, मी काळजी म्हणून विचारतोय. तर तुम्हाला त्रास होणार असेल तर मला नका सांगू, पण माझ्यावर विश्वास असेल तर जरूर सांगा. तात्या तुम्ही नाही सांगितलं ना तर मी अजिबात फोर्स करणार नाही, पण मला असं मनापासून वाटतंय की तुम्ही मला सांगावं. जावा बापू, मला ती जरा पैशाची गरज होती म्हणून मी रातपाळीचं काम करत होतो. ते जरा ज्यादाच लोड झाला मला. रात्रपाळीचा? पण एवढी कसली पैशांची गरज? अहो सांगा ना. अगं तसं काय जावं बापू. अहो माझं एक सपन आहे. काय माझा एक ढाबा असावा, मी गल्ल्यावर बसावं, सुमीनं स्वयंपाक करावा. त्या ढाब्यासाठी बघा मी पैसे जमा करायचं म्हणत होतो. अहो पण हे तर सुमीचं स्वप्न आहे. अहो ते सुमीचं सपान ती माझं सपान. आणि तुम्हा दोघांचं स्वप्न ते माझं स्वप्न. तात्या एक दिवस आपण आपलं हे स्वप्न नक्की पूर्ण करायचं. झालं? द्या. शांतपणे झोपा.
तात्या झोपा ना. अहो आता जावई बापू जागा असताना मी कसं झोपणार? अहो तात्या असं काही नाही, तुम्ही आराम करा. तुम्ही जर आराम केला नाही ते सुमीला कळलं ना तर तुमची चिमणी मला झोपू देणार नाही. जावई बापू सुमीचा काही चौकशीचा फोन नाही. चला म्हणजे सुमी एवढी काळजीत नाही म्हणायचं. तात्या तुमची काळजी वाटत नाही असा एकही दिवस जात नाही सुमीचा. खरंच अवयवांना 10 फोन यायला हवे त्याचे. सुरेश झोप की रे लवकर, तुझ्यामुळे साहेब पण झोपणं झाले. तात्या खरंच झोपा. सुमीला फोन करून काय काळजी करू नको म्हणून सांगता काय? काळजी करत असं लिखू. हा हॅलो 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 सुमे, ऐक तात्यांची तब्येत एकदम व्यवस्थित आहे, तू काही काळजी करू नकोस. पायलट अरे मला चैनच पडना झालाय, त्यात मला लय वाईट सपान पडलं र. सुमे काही काळजी करू नकोस, मी आहे ना इथे. मी भीत आल्या पण इथं दरवाजा बंद आहे, मला आत घे की. तू इथे आलीस कशी काय? सायकल वरनं. मग वेडी आहेस का तू? गाडी तरी घेऊन यायचं ना. अरे घरात सांगून आले असते तर मला येऊ दिलं असतं का? बर ते सोड, मला इथं आत कसं यायचं तेवढं सांग. बरं थांब ठीक आहे, मी बघतो काहीतरी. हा बघ सुमी आली. मला वाटतंच काळजी करत असणार म्हणून पोरगी. अहो पण तिला आत आणायची कशी मग, आणि ती पण जेंट्स वार्डात. अरे पण आता परत तरी कसं पाठवायचं? ती जाणार पण नाही. मग आपण काहीतरी करून तिला आत आणूया. सुरेश तू बाबा आराम कर तेवढा, नाहीतर सुमी आमच्या नावानं वरडल माझ्या तात्याला आराम का मन दिला नाही म्हणून. चला तात्या आता कसं वाटतंय? आता बरं आहे मी. तू उगाच आली का सुमी? अहो मला चैनच पडत नव्हता तात्या. सुमी काही विचारू नकस की तू, नाहीतर नस मॅडम जाग्यावर केल्या. बोला अहो हे काय? तुम्हाला सांगितलं होतं ना पेशंट जवळ एकच नातेवाईक थांबणार म्हणून. आणि जेंट्स वॉर्ड मध्ये इथे लेडीज अलाउड नाहीयेत. तुम्ही पण बाईच आहे की. अहो मी नर्स आहे. मॅडम एक मिनिट, मी बोलू प्लीज. हा आता बघा, हा जेंट्स वॉर्ड आहे तरी तुम्ही इथे आहात, कारण एक स्त्री जेवढी काळजी घेऊ शकते तेवढी एक पुरुष नाही घेऊ शकत. आता तात्या सुमीचे वडील आहेत. एक मुलगी आणि स्त्री म्हणून तिला असणारी काळजी स्त्री म्हणून केवळ तुम्हाला कळू शकते. हो ना?
हा. दवाखान्यात माणूस येतो तो इलाज करून घेण्यासाठी, त्यांना आराम मिळावा म्हणून. आणि आमचे ताते असे आहेत ना की सुमीशिवाय त्यांना करमतच नाही हो. तुमचे उपाय जेवढे महत्वाचे आहेत तेवढी सुमी महत्वाची आहे. फास्ट रिकव्हरीसाठी सुमी तात्यांजवळ असणं फार महत्वाचं आहे हो. तुम्हाला लक्षात येतंय ना मी काय म्हणतोय ते? ठीक आहे, तुम्ही थांबा, पण तुम्हाला बाहेर जावं लागेल. सुमी जर तिचं मुलीचं कर्तव्य करतेय तर मग माझं नवऱ्याचं कर्तव्य नको का मला पार पाडायला? माझ्या बायकोला असं एकटं सोडून जाणं बरोबर नाही वाटत आहे मला. मॅडम प्लीज. ठीक आहे, पण पेशंटला आराम करू द्या. हो अगदी अगदी. थँक्यू. भारीस की पायलट, एकदम पोपट्यासारखं गोड बोलून पटवलंस की तू तर. अगं जगात गोड बोललं ना की निम्मी कामं होऊन जातात. हा, लगेच टोमने मार नकस मला. मी काय कडू बोलते का? मी असं कुठे म्हणलं? मला माहितीये काय म्हणलास. तात्या झोपा की तुम्ही. अगं झोपच येणार झाली मला. का? तुमचं झोप्यारोग गेला वाटतं. अहो झोपा नाही तर त्या नर्स मॅडम ओरडतील आम्हाला. अगं झोपच येणार झाली मला. पायलट, तू गोष्ट सांग की तात्याच नाही म्हणजे झोपील. गोष्ट? हा, का फक्त बायकोलाच गोष्ट सांगणार, सासऱ्यासनी नाही? फक्त तात्यांसाठी म्हणून सांगतो. तर तात्या ऐका, विचार करा की एक मोठं किचन आहे एकदम, आणि त्या किचन मध्ये सुमी 1000 माणसांचा स्वयंपाक बनवते. हा, आणि तो स्वयंपाक कसा बनवायचा हे तुम्ही तिला शिकवताय. आणि फक्त वासावरून मीठ कमी पडलंय का जास्त, कांदा कमी परतला गेलाय का जास्त, हे सगळं तुम्ही सुमीला शिकवताय. आणि सुमी पण जेवणात पटाईत असल्यामुळे ते चटकन शिकते. मग तात्या सुमीवर खुश होतात आणि म्हणतात, बेटा तू तो सीख गई पुरा के पुरा. तात्या, अहो तुम्ही हिंदी केव्हा शिकला? अहो तात्या, आपण तिघं नाही का, तुम्ही मी आणि सुमी दिल्लीला गेलो होतो तेव्हा. हा ते वय तेव्हा मुख्यमंत्री म्हणून दौरा होता तुमचा दिल्लीला तेव्हा ना? हा तेव्हाच. तर आता तात्यांनी मिसेस मुख्यमंत्र्यांच्या हाती किचन सोपवले आणि तात्या गेलेत बाहेर. मग मी आलोय सुमीच्या मदतीला. सुमी, मी कांदा चिरू? विचारतोयस काय? माझ्या डोळ्यात पाणी आलेलं चालत नाही तात्यासनी, माहित आहे ना? आता कांदा चिरून झालाय, सुमीचा स्वयंपाक झाला आणि त्या धाब्यावर आता हे मोठी गर्दी. सुमीच्या हातचं जेवण्यासाठी खायला मोठ्या मोठ्या लाईन लागल्यात. मग पहिला तात्या कुठे गेलं? तात्या समय सुरेश बसलाय धाब्याच्या गल्ल्यावर पैसे मोजत. मी त्याच्यावर नजर ठेवायला जातो, नाहीतर तुझं 100ची नोट तो खिशात घालायचा. अरे बाबा, तात्या आता ढाब्याचा मालक आहेत, उलट तेच मला 100ची नोट देणार. मग पुढे काय झालं?
तात्याने उठू काय? नाही अजिबात नको, करू दे आराम त्यांना, त्यांच्यासाठी नंतर घेऊन येईन मी. तू घे ना. तुला घे तू. तू जबाबदार माणूस कुठे गेलाय रे? आज तुमचा अहो काय झालं? चोर शिरलाय वॉर्डात. एका पेशंट जवळ एकच नातेवाईक सांगितलं होतं ना? बबन, तू खाली कधी गेलास? अगं आत्ताच गेलो होतो अगं मी. ते गोळ्या सुरेशच्या गोळ्या हुडकत होतो. तुम्हाला काय वाटलं मी रातभर इथंच आहे होय? वाटलं नाही, खात्रीच आहे माझी तशी. अहो पहिला दिवस होता ना म्हणून काळजी वाटत होती, बाकी काय नाही. कॉट खाली काळजी. अहो कसं ती खाली करा की. अहो आजच्या दिवस माफ करा मला, आज रात्री असं नाही होणार. आज डिस्चार्ज मिळणार आहे तुम्हाला. आज लगेच? नाही मी बरं नाही झालो अजून. बरं झालं नाही की. बरे झाला तुम्ही, आता घरी जाऊन आराम करा. होय तात्या, घरच्या वातावरणात बरं वाटत तुम्हाला. तिथे दवाखान्यात काय अर्थ नाही का? इथं काय झालं? दवाखाने आहेत म्हणून तुम्हा सगळ्यांचे इलाज होतात आणि अर्थ नाही काय म्हणताय? नाही चुकलं माझं. मला तसं नव्हतं म्हणायचं. आम्ही रात्रंदिवस इलाज करतो म्हणून तुम्ही बरे होता. हा म्हणूनच म्हणतोय मी, इथं चांगली काळजी घेतली जाते पेशंटची. नाही का पाहू ना? एकदम बरोबर. हा आम्ही इथंच राहणार. अहो पण आता इथे राहता येणार नाही तुम्हाला. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय तुम्हाला आणि तुमचं बिलही भरलं. बिल कोणी दिलं? मी दिलं बिल. आवरा लवकर, दुसरा पेशंट आला तर आम्हाला कॉट रिकामी पाहिजे. होय तात्या चला. अगं पण तात्या चला घरी जाऊया. बबन तू कार काढ, तोपर्यंत मी पटकन डॉक्टरांना भेटून घेतो. सुमन तू पण जा डॉक्टरांना भेटायला, काय म्हणतात बघ ते. मी आहे ना, सुरेशरावांना मी बाहेर घेऊन येतो. हा चल. चला सुरेशराव चल या. पाहू ना येतो. काळजी घ्या, मी काय बरा होत नसतो लवकर. चल सुरेशराव, बरं झालं तुम्ही लवकर बरे झालात. पण इथलं बिल 30,000 रुपये झाले. निदान हे तरी पैसे लवकरात लवकर परत करा म्हणजे झाले. पण बिल तर सुरेशराव कसं असतं माहितीये का, पाहुण्यांना जेवण चहा विचारायची पद्धत असते, पण म्हणून पाहुण्यांनी निर्लज्जपणे खातपीत सुटायचं नसतं. ताई मॅडमचा चांगुलपणा, ताई मॅडमनी सांगितलं म्हणून मी बिल भरलं, म्हणून तुम्ही निर्लज्जपणा करणार का? नाही ना करणार. लक्षात ठेवा, तुमच्या मुलीच्या संसाराचा प्रश्न आहे. मामासाहेब मी काहीतरी करून देतो की, पण थोडा टाइम द्या मला. काय सुरेशराव, अहो टाइम देऊन पण तुम्ही लग्नाच्या वेळेचे पैसे परत दिले का टाइमात? हा आता ती रक्कम मोठी होती ते सोडा, पण निदान हे तरी पैसे लवकरात लवकर परत द्या म्हणजे झालंय. हा करतो की. कसं करणार सुरेशराव? अहो आता काहीतरी काम करून देतो की. ठीक आहे, करा लवकर परत म्हणजे झालं. पण बरं झालं सुरेशराव, तुम्ही लवकरात लवकर बरे झालात. तुमच्या अंगात ताकद खूप आहे, म्हणजे प्रतिकार शक्ती. आता काही काळजीचं कारण नाहीये. हा पण तरी बी काळजी घ्यायला सांगितलं डॉक्टर साहेबांनी. आणि तात्या मी 4 दिवस घरी येणार आहे आपल्या राहायला, तेव्हा तुम्ही नुसतं आराम करायचा. कुठं जाऊ देणार नाही मी तुम्हाला, कळलं? हा